की ही राक्षसच होती एक प्रकारची तुकोबांची शिकवण, म्हणजे त्यांनी देश बुडवला वगैरे वगैरे. मग आता अशा याच्यामध्ये तारला कोणी, तर तो रामदासांनी तारला. मग अशा राजकीय परिस्थितीमध्ये आता लोक काय करायला लागले, ज्यांना जायचं नव्हतं गांधींकडं, ते गांधी म्हणजे आम्हाला नकोच आहेत, कारण आम्ही टिळकांची शिकवण मानतो आणि टिळक समर्थांची मानतात. तो जातीय वर्चस्वाचा एक मुद्दा आहे आणि तिथे तो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा जातीयवाद उफाळून आला अक्षरशः. बरोबर 100 वर्षांच्या पूर्वी, आज आपण मागे गेलो ना 1925 1926, तुम्हाला टोकाला गेलेलं दिसेल, शिगेला गेलेलं दिसेल, की आजही ते वाचून आपल्याला आश्चर्य वाटतं की आपले पूर्वज असं म्हणत होते. अरे आजही तसे म्हणणारे लोक आहेत, हा मुद्दा वेगळा. ब्राह्मणेतर पक्ष तेव्हा निघाला होता राजकीय पक्ष म्हणून, तरी ते वादामध्ये गांधीजींची बाजू घ्यायला लागले आणि सांगायला लागले की गांधीजी ब्राह्मणेतर असल्यामुळं ते लोक त्यांचा स्वीकार करत नाही. पण हे अर्ध सत्य होतं ना, कारण गांधीजींचा स्वीकार करणारे ब्राह्मणच होते तेव्हा. हे आपण समजून घ्या. 30 सालापर्यंत बहुजन समाजाचे लोक स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हते. जे कुणी होते ते ब्राह्मण होते मुख्यत्वे. म्हणजे टिळक की गांधी हा वाद पहिल्यांदा ब्राह्मणांमधला वाद होता. हा इतिहास नीट सांगत नाहीत लोक. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण समर्थ चरित्रांचा परामर्श घेत होतो आणि तो घेताना आपण 1900च्या अगोदरची समर्थ चरित्र, की जे मुख्यत्वे समर्थ सांप्रदायिकांनी लिहिलेली होती, आणि 1900 नंतरची समर्थ चरित्र, कारण या 1900 नंतरच्या समर्थ चरित्रांच्या वरती प्रभाव किंवा छाया ही राजवाडे यांच्या संशोधनात पडलेली दिसते आपल्याला. आणि मग राजवाड्यांचे प्रतिसाद आपल्याला सांप्रदायिकांच्या बाहेर सुद्धा इतरच दिसतात ना. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ठाण्याचे भावे आहेत, विनायकराव भावे, नंतर आणखीन इतरही काही मंडळी तुम्हाला दिसतील, ना. गद्रे, महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग, अशा वेगवेगळ्या सोर्समधनं तुम्हाला दिसेल की राजवाड्यांचा प्रभाव सांप्रदायिकांच्या बाहेरच्या वर्तुळावरती होता, म्हणजे जे अधिकृतपणे पारंपरिक सांप्रदायिक नाहीत त्यांच्यावरती, आणि सांप्रदायिकांच्यावरती सुद्धा पडला. हे पहिल्यांदा मला आपल्या निदर्शनाला आणायचं आहे. आता यातल्या 3 चरित्रांची मी निवड केलेली आहे आणि हे तिन्ही चरित्रकार एका अर्थाने काही अंशी राजवाड्यांचे समकालीन आहेत. राजवाडे काहीतरी 1925च्या दरम्यान वारले आणि त्यावेळेला ही जी मंडळी आहेत, म्हणजे शंकर श्रीकृष्णदेव, तर हे जवळजवळ त्यांच्याच बरोबरीच्या वयाचे असं आपण म्हणू शकतो, थोडाफार फरक असेल. आणि अन्य जे 2 आहेत ते दुसरे आळतेकर, सदाशिव. ही जे त्यांचं पुस्तक मी पहिल्यांदा आपल्या पुढे घेऊन काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे. ते महत्त्वाचे ग्रस्त म्हणजे सदाशिव खंडू आळतेकर. हे आळतेकर जे आहेत ना, त्यांच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी सांगायला पाहिजे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आळतेकर हे स्वतः ॲक्टिव्ह पॉलिटिशियन, म्हणजे स्वराज्यासाठी चळवळीत भाग घेणारे, तुरुंगवास पत्करणारे होते. आपल्याला दुर्दैवानं सगळ्याच गोष्टींची चर्चा जातींच्या संदर्भात करावायची लागलेली आहे. ही सवय काय फारशी चांगली नाही, पण ती आहे. त्यामुळे आपण ठोकताळे म्हणतो की अमुक माणूस इकडे पाहिजे, तमुक माणूस तिकडे पाहिजे. वस्तुतः चित्र हे फार कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लेक्स अशा प्रकारचं असतं, व्यामिश्र असतं. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याला बरं वाटतं पाहायला. म्हणजे आपण सिनेमा वगैरे पाहताना आपल्याला सप्तरंगी वगैरे लागतो, इस्टबन कलर लागतो, परंतु ही जी प्रत्यक्ष गोष्टी या ज्या घडतात त्या मात्र आपण ब्लॅक अँड व्हाईटने करून बघतो. हे काही फारसं स्पृहणीय नाही असं मला वाटतं. पण ते असो, मुद्दा असा आहे की ही तुम्हाला त्यातलं राजकारण सांगायला पाहिजे. राजकारण दुहेरी आहे. एक राजकारण हे स्वातंत्र्याचं आहे, स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीचं, स्वराज्याच्या चळवळीचं, आणि दुसरं कारण हे जातींमधील एकमेकांच्यावरती कुरघोडी करण्याच्या प्रवृत्तीचं आहे, जातीय चळवळींचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता तुम्हाला चित्र काय दिसतं बघा, की 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि लोकमान्य टिळक हे भारतीय पातळीवरील स्वातंत्र्य लढ्याचे नेते होते, पुढारी होते, आणि त्यांना केवळ भारतातच नाही परंतु जगात एक प्रकारची मान्यता लाभलेली होती. आता टिळक नेतृत्व करत असतानाच महात्मा गांधींचा उदय झाला. 1915 सालापर्यंत साधारणपणे महात्मा गांधींची चळवळ जी काही होती ती तिकडे म्हणजे कुठे दक्षिण आफ्रिकेत वगैरे चाललेली असायची. कामानिमित्त ते इंग्लंडमध्ये वगैरे जायचे, तो मुद्दा वेगळा. आणि अशी तिकडे चळवळ चालू असताना इथे ते नव्हते, म्हणजे इथे त्यांचा प्रभाव नव्हता, कारण इथे नव्हतेच ना मुळात ते भारतात.
मग इथे कोणाचं राजकारण चालायचं मुख्यत्वे करून? इथलं राजकारण हे एका बाजूला लोकमान्य टिळक आणि दुसऱ्या बाजूला गोपाळकृष्ण गोखले म्हणजे जहाल आणि नेमस्त यांच्यातल्या वादाचं ते राजकारण त्या काळामध्ये होतं. आता गोखल्यांचा अकाली मृत्यू झाला दुर्दैवानं. म्हणजे लोकमान्य टिळक बघा कशा गोष्टी एकत्र घडत असतात. लोकमान्य टिळक आपली मंडालेमधली शिक्षा 6 वर्षांची संपून पुण्याला आले 1914 साली. ते आल्यानंतर थोड्याच महिन्यांमध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतलं काम संपवून त्यांचं आता आपल्याला भारतात राजकारण करायचं आहे म्हणून इथे दाखल झाले. महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये आले आणि ते सुरुवातीच्या काळात बरेच दिवस इथेच होते. मुंबई वगैरे अधूनमधून गुजरातमध्ये जात असतील दॅट पार्ट, पण बेसिकली मुंबई. आणि दरम्यानच्या काळात गोखल्यांचा मृत्यू झाला. हे 3 जे मुख्य होते टिळक, गांधी आणि गोखले, तर त्यातले गोखले आधी वारले. मग आता पुढचा प्रश्न असा आहे की जणू काही टिळकांना कोणी प्रतिस्पर्धी राहिला नाही. प्रतिस्पर्धी याचा अर्थ मी केवळ राजकीय स्पर्धा अशा पद्धतीने मी म्हणत नाहीये. एक वेगळ्या प्रकारचा विचार मांडणारा. गोखल्यांचे सगळे विचार गांधींना मान्य नव्हते, किंबहुना ते गांधीजी गोखल्यांच्या चौकटीत बसतच नाहीत. गोखल्यांच्या वर्तुळात यायला देखील नको. त्यांना जणू काही आपण वाईट टाकूयात असं समजून गोखल्यांच्या बाकीच्या सगळ्या अनुयायांनी गांधींना हिंद सेवक समाजात येऊन दिलं नाही. जेव्हा ठराव आला म्हणजे गोखल्यांच्या सांगण्यावरून गांधीजींनी काय म्हणतात त्याला प्रवेश मिळावा तुमच्या संस्थेमध्ये मला म्हणून अर्ज दाखल केला. फॉर्म वगैरे भरायचा तो भरला. आणि जेव्हा कमिटीमध्ये आला तेव्हा सदस्यांनी विरोध केला की हा माणूस आपल्याला परवडायचा नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा, गांधीजी एक त्या प्रकारच्या काळात सुद्धा म्हणजे ते स्वतः गोखल्यांचे शिष्य स्वतःला म्हणवत असो आणि गोखलेही ते माझे शिष्य आहेत आणि त्यांना इथं घ्या म्हणत होते, तरी सुद्धा गोखल्यांच्या अनुयायांनी त्यांचं ऐकलं नाही. आणि त्या धक्क्याने कदाचित गोखले गेले. कदाचित त्या धक्क्यामुळेच गेले असतील असं मी म्हणणार नाही, परंतु ते जाण्यामध्ये निश्चितपणे या धक्क्याचा वाटा होता असं मला तरी वाटतं. तो मुद्दा आपण बाजूला ठेवला. मग आता टिळक हे जणू काही एकमेव नेते झाले. आणि दुसऱ्या बाजूला टिळकांच्या बरोबर स्पर्धा करू शकणारं कोण होतं? ते म्हणजे जिना होते, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, की जे मुस्लिम लीगचे त्या काळामध्ये मुख्य नेते होते. आणि 1916 साली लखनौला टिळक आणि जिना म्हणजे काँग्रेस आणि लीग यांच्यात तो करार झाला, लखनौचा करार. हे राजकारण माहिती आहे आपल्याला. पुढे गांधीजींचा उदय होऊ लागला हळूहळू. आणि बघता बघता गांधीजींनी आकाश, याला म्हणतो आपण राजकीय आकाश, ते व्यापायला सुरुवात केली. आता 20 साली टिळकांचा मृत्यू झाला. पुढे काय झालं नेतृत्वाचं या संदर्भामध्ये माझं स्वतंत्र लेखन लोकमान्य ते महात्मा या 2 खंडांच्या पुस्तकामध्ये आहे. आपल्याला कोणाला असेल जिज्ञासा तर ती तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही म्हणाल इथे याचा काय संबंध आहे? हे राजकारण आहे. इथे त्याचं असं झालं की टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर चित्र असं दिसायला लागलं की आता गांधीजी काँग्रेस जणू काही काबीज करतात आणि तेच काँग्रेसचे नेते होण्याच्या मार्गावरती आहेत. मग हे जर असेल तर टिळकांच्या अनुयायांच्या पुढे असा प्रश्न पडला की आपण टिळकांच्या पश्चात गांधीजींना आपला नेता म्हणून मान्य करायचं का? आणि मग तिथे त्यांच्यात फाटाफूट झाली. काही लोक गांधी आणि टिळकांचा काही संबंध नाही, गांधींना टिळकांचं राजकारण परवडणार नाही किंवा ते राजकारण परस्पर विसंगतच होतं, त्यामुळे आपण स्वतंत्रपणे राजकारण करूयात, गांधींचं गांधीला बघू द्यात असं म्हणणारा एक पक्ष होता. आणि नाही, गांधीजी टिळकांचंच राजकारण वेगळ्या पद्धतीने पुढे नेत आहेत असेही म्हणणारे काही लोक टिळकांच्या अनुयायांमध्ये होते आणि त्यांच्यात दुफळी झाली. आणि अशा प्रकारे 2 गट पडलेले आपल्याला दिसतात. आता टिळकांना मानणाऱ्यांच्या पैकी एक सद्ग्रस्त होते सदाशिव खंडो आळतेकर. वकील होते आणि टिळकांच्या अनुयायांमध्ये वकिलांची संख्या लक्षणीय होती. आणि त्याचबरोबर ते समर्थ संप्रदायाचे आधुनिक पद्धतीने म्हणता येईल असे अनुयायी होते. समर्थांच्या बद्दल त्यांना खूप आदरभाव होता. परंतु त्यांनी टिळकांच्या पश्चात गांधीजींच्याकडे जायचा निर्णय घेतला. आणि एक लक्षात घ्या, त्यावेळेचा जर तुम्ही पाहिला ना सगळा 1920 ते 1930च्या मधला डिस्कोर्स, पॉलिटिकल डिस्कोर्स महाराष्ट्रातला, तर तुम्हाला याचं प्रतिबिंब सगळीकडे दिसेल. म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेचे टिळकांचे जे अनुयायी आहेत ज्यांना गांधींकडे जायचं नव्हतं, ते टिळकांची तुलना रामदासांशी करायला लागले आणि सांगायला लागले की टिळक हे आधुनिक रामदास आहेत. आणि गांधीजींची तुलना चक्क तुकोबांशी करायला लागले, तुकोबांच्या सारखे आहेत. म्हणजे आला का मुद्दा? अगोदरच्या काळात, दरम्यानच्या काळात तुकोबा आणि रामदास स्वामी यांच्यातला भेद, वेगळेपण, परस्पर विरोध म्हटलं तरी चालेल, हा आधुनिक रामदासी मंडळींनी म्हणजे राजवाड्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि आपण पूर्वीच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे की ही राक्षसच होती एक प्रकारची. तुकोबांची शिकवण म्हणजे
त्यांनी देश बुडवला वगैरे वगैरे. मग आता अशा याच्यामध्ये तारला कोणी, तर तो रामदासांनी तारला. मग अशा राजकीय परिस्थितीमध्ये आता लोक काय करायला लागले, ज्यांना जायचं नव्हतं गांधींकडं, ते गांधी म्हणजे आम्हाला नकोच आहेत, कारण आम्ही टिळकांची शिकवण मानतो आणि टिळक समर्थांची मानतात, असा मुद्दा आहे. इतकंच नव्हे, मला वाटतं बहुतेक भालाकार भोपटकरांनी तेव्हा असं म्हटलं होतं की आता केसरीवाड्याचं नामकरण सज्जनवाडा असं करावं, कारण तिथे टिळक राहतात आणि टिळक म्हणजे रामदास स्वामी विठुराजे सज्जनगडावरती. मग आता गायकवाडवाड्याला काय म्हणावं लागेल, त्यावेळेला गायकवाडवाडा नाव होता टिळकांच्या निवासस्थानाचा. सयाजीराव गायकवाडांच्याकडनं घेतलं होतं ना ते सगळं, तर त्याचं सज्जनवाडा असं नामकरण करा. अशा पद्धतीने तो संघर्ष व्हायला सुरुवात झाली. बरं, आता त्याच्यात दुसरा संघर्ष आहे पॉलिटिकल, त्याबरोबर कोणता, तो जातीय वर्चस्वाचा एक मुद्दा आहे. आणि तिथे तो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा जातीयवाद उफाळून आला अक्षरशः. बरोबर 100 वर्षांच्या पूर्वी, आज आपण मागे गेलो ना 1925-1926, तुम्हाला टोकाला गेलेलं दिसेल, शिगेला गेलेलं दिसेल, की आजही ते वाचून आपल्याला आश्चर्य वाटतं की आपले पूर्वज असं म्हणत होते. अरे आजही तसे म्हणणारे लोक आहेत, हा मुद्दा वेगळा. पण हा एक वाद आहे. आता या सामाजिक वादाचा संबंध राजकीय वादाशी कसा आला? आता जर भालाकार म्हणायला लागले की ते टिळक जे आहेत ते बघा कसे आहेत, रामदासांच्या सारखे आहेत, आणि दादासाहेब खापर्ड्यांच्या सारखी मंडळी जर असं म्हणायला लागली, काय झालं तुम्हाला सांगतो. इंटरेस्टिंग गोष्टी त्या काळच्या, की टिळकांचे एक अनुयायी त्यांनी काय ठरवलं की आपल्याला लोकमान्य टिळकांच्या आठवणी, पत्रव्यवहार हा सगळा एकत्र करायचा आणि तो छापायचा. तर सवी बापट हे त्यांचं नाव, सदाशिवराव बापट, टिळकांचे एकनिष्ठ अनुयायी होते. तर त्यांनी 3 खंडांमध्ये त्या आठवणी प्रकाशित केल्या, हे आपल्याला माहिती आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो की पहिल्या खंडाची प्रस्तावना अर्थातच लोकमान्य टिळकांचे अत्यंतिक जवळचे मानले जाणारे केसरीचे संपादक जे झाल्यानंतर त्याच्यामुळे टिळकांच्याच गादीवरती ते आले असं लोक समजायला लागले, ते म्हणजे नरसिंह चिंतामण केळकरांची प्रस्तावना होती. दुसऱ्या खंडाला प्रस्तावना दादासाहेब खापर्डे, अमरावतीचे. खापर्ड्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये स्वच्छ असं म्हटलेलं आहे की गांधी हे चक्क ब्राह्मणांच्याच मुळावरती आलेले आहेत. महाराष्ट्रातलं वैचारिक नेतृत्व म्हणजे पर्यायनं राजकीय नेतृत्व कोणाचं होतं, ब्राह्मणांचं होतं. तर गांधीजी हे जणू काही छुपे ब्राह्मणेतर चळवळीचे आहेत असा आरोप चक्क खापर्ड्यांनी केला, आणि त्याचा परिणाम म्हणून आपोआपच ध्रुवीकरण व्हायला मदत झाली. मग जरी त्या काळची बहुजन समाजातली मंडळी म्हणजे ब्राह्मणेतर मंडळी ती स्वराज्याच्या चळवळीत नव्हती, तेव्हा त्यांना असं वाटायचं की स्वराज्याची चळवळ ही ब्राह्मणांची चळवळ आहे आणि स्वराज्य जे हवं या चळवळीच्या लोकांना ते ब्राह्मणांसाठी असेल आणि ब्राह्मण त्याचं नेतृत्व करतील, म्हणून बऱ्याच दिवस ते इंग्रजांनाच लागून असायचे की नाही आपल्याला हेच तूर्त बरं दिसतंय, आपल्याला त्या भानगडीत पडायला नको. ह्याच्यातून बहुजन समाजाला बाहेर काढण्याचं काम ब्राह्मणेतरांना आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत नेण्याचं काम हे विठ्ठलरामजी शिंदे यांचं आहे. तो मुद्दा वेगळा. इथे महत्वाचा मुद्दा काय आहे की जर भोपटकर असतील किंवा खापर्डे असतील ते जर असं म्हणायला लागले तर आपोआपच ब्राह्मणेतरांची सहानुभूती ही गांधीजींना लागली, आणि मग ते जरी स्वातंत्र्याच्या चळवळीत नसले, काँग्रेसचे सभासद नसले, ब्राह्मणेतर पक्ष तेव्हा निघाला होता राजकीय पक्ष म्हणून, तरी ते वादामध्ये गांधीजींची बाजू घ्यायला लागले आणि सांगायला लागले की गांधीजी ब्राह्मणेतर असल्यामुळं हे लोक त्यांचा स्वीकार करत नाहीत. पण हे अर्ध सत्य होतं ना, कारण गांधीजींचा स्वीकार करणारे ब्राह्मणच होते तेव्हा. हे आपण समजून घ्या. 30 सालापर्यंत बहुजन समाजाचे लोक स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हते. जे कुणी होते ते ब्राह्मण होते मुख्यत्वे. अपवाद आहेत त्याला, म्हणजे विठ्ठलरामजी शिंदेसारखा ठसठशीत डळडळीत अपवाद आहे, पण ते थोडे. एरवी ते काँग्रेसमध्ये नव्हते. मग तेव्हा जे कुणी होते ते बहुतेक ब्राह्मण होते, आणि त्याच ब्राह्मणांमध्ये 2 गट पडले. म्हणजे टिळक की गांधी हा वाद पहिल्यांदा ब्राह्मणांमधला वाद होता. हा इतिहास नीट सांगत नाहीत लोक. एनिवे, तो आणखीन एक वेगळा मुद्दा. तर मग अशा वेळेला मला सांगायचा मुद्दा असा की टिळकांच्याकडे जे काही अनुयायी होते त्यांच्यापैकी आपण जातीने टिळकांच्यात जरी असलो तरी आपल्याला आज मितीला स्वातंत्र्य चळवळीचा नेता म्हणून गांधीजींकडे गेलं पाहिजे असे मानणारे जे कोणी ब्राह्मण होते त्याच्यामध्ये सदाशिव खंडू आळतेकर आहेत. आणि त्यात त्यांचा रामदासी संप्रदाय आडवा नाही आला त्यांना. परत हाही मुद्दा तुम्हाला सांगतो, म्हणजे खापर्डे भोपटकर काही का म्हणतात, हा एक मला महत्वाचा मुद्दा आपल्या पुढे हे ठेवायचा आहे. म्हणजे सामाजिक आणि राजकीय चळवळींचा संबंध हे चक्क याच्यावरती आहे. या समर्थ आणि वगैरे वगैरे जो डिस्कोर्स त्या काळात चालला होता, शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांचे संबंध, मग मध्ये तुकोबांचा काय संबंध येतो, या सगळ्याला एक राजकीय आणि सामाजिक चौकट आहे, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. तर मग त्या पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला आता
आळतेकरांनी जे चरित्र लिहिलं त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. तर असा मुद्दा असा बघा की सदाशिव खंडू आळतेकर यांचं पुस्तक 1933 साली प्रकाशित झालं. आता परत तुम्हाला सांगतो की कुठेतरी समर्थांचा संबंध स्वातंत्र्याच्या चळवळीशी लावायची प्रवृत्ती झाली होती निर्माण. इथे सुद्धा बघा ना, आळतेकर सांगतायत की श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र लिहिण्यात आमचा मुख्य हेतू सांप्रतकाळी बहुजन समाजाने समर्थ चरित्र वाचून त्यापासून बोध घ्यावा. बहुजन शब्द हा पहिल्यांदा अलीकडच्या काळात हा विठ्ठल शिंदेंनी वापरला, त्याच्या अगोदर टिळकांनी वापरला आणि टिळकांच्या अगोदर समर्थ रामदासांनी वापरलेलं आहे. हे जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित काही लोकांना आश्चर्य वाटेल, पण तो वापरलेला आहे. असो, तर कशासाठी आम्ही चरित्र लिहिणार आहे? मुख्य हेतू सांप्रतकाळी बहुजन समाजाने समर्थ चरित्र वाचून त्यापासून बोध घ्यावा. समर्थांच्या ग्रंथातील, समर्थांच्या उपदेशातील, समर्थांच्या संप्रदायातील व समर्थांच्या चरित्रातील रहस्य समजून घ्यावे व त्याप्रमाणे सावधपणे व अत्यंत साक्षेपाने कृती करून राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करावी हा आहे. आणि मग थोडी त्या काळची राजकीय परिस्थिती काय होती, हिंदू मुसलमानांचा वाद कुठे होता, अस्पृश्यांची चळवळ कशी सुरू झाली होती, ह्या गोष्टी घडतायत समोर आळतेकरांच्या. आणि मग त्याच्यामध्ये इंग्रज सरकार काय भूमिका घेत होतं धूर्तपणानं, ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात त्यांनी सांगितल्यात. आणि मग त्यावेळेला ते असं म्हणतायत की अशा मतमतांचा जो गलबला आज झालेला आहे तसाच तो त्या काळात झालेला होता. रामदासांच्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, राजवाड्यांनी पण त्या संबंधी काही म्हटलेलं आहे त्या गलबल्याबद्दल. तर मग त्यावेळेला समर्थांनी जसा उपदेश केला योग्य तो तसा उपदेश आज आपल्याला करण्याला कोण पुढारी आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने ते म्हणतायत. आणि म्हणून आता आपल्याला काय करायला लागेल की समर्थांचं चरित्र एक 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 लिहायला पाहिजे. आता याच्या आधी चरित्र नाहीत का? मी सांगितलं ना, सांप्रदायिकांची चरित्र होती. आणि आधुनिक ज्यांना म्हणता येईल, आधुनिक म्हणजे नवरामदासी म्हणता येईल, अशा राजवाड्यांनी काही चरित्र दिलेलं नव्हतं. खरोखरचे सांप्रदायिक दीक्षा घेतलेले देव यांनी चरित्र लिहावं असं अनेकांना वाटत होतं. त्यांच्या इतका पात्र माणूस कुणीच नव्हता त्या काळामध्ये की इतका अभ्यास केलेला समर्थांचा. समर्थांच्या चरित्राला उपयुक्त अशी अनेक साधनं जमा केलेली आणि शिवाय ती प्रसिद्ध केलेली. रामदासांनी रामदास हे आपल्याला माहिती आहे, ते त्यांचं सगळं सत्कार्योत्तेजक सभेच्या वतीनं निघणारं मासिक पुस्तक वगैरे वगैरे वगैरे. दरम्यानच्या काळात तुम्हाला सांगतो, इवन मसूरच्या स्वामींनी सुद्धा एक शुद्धीची चळवळ सुरू केली होती. मसूराश्रम आपल्याला माहिती आहे, त्याच परिसरामध्ये साताऱ्याच्या वगैरे. तर त्यांनी दासबोध नावाचं मासिक सुद्धा सुरू केलं होतं. तर ही एक वेगळ्या पद्धतीचं संप्रदायाच्या अंतर्गत एक रेनेसा म्हणता येईल आपल्याला, समर्थ संप्रदायाच्या अंतर्गत हे सुरू होतं. तर अशा परिस्थितीमध्ये समर्थ चरित्र या आत्ताच्या परिस्थितीला धरून जर लिहिलं तर त्याचा कदाचित लोकांना स्वातंत्र्याच्या चळवळीत आणण्यासाठी उपयोग होईल असं आळतेकरांना वाटलं. पण मग ते आणखीन मुद्दा आला, ते पारंपरिक पद्धतीने लिहून चालणार नाही ना. मग ते कसं लिहिलं पाहिजे आणि कसं लिहितात आता हे ते त्यांनी सांगितलेलं आहे. हे पहा, ते असं म्हणतायत की तेव्हा समर्थांची अनेक चरित्रे असताना आणखीन एक नवीन चरित्र लिहिण्याची काय आवश्यकता होती असे वाटणं संभव आहे. पूर्वीच्या चरित्रांमध्ये समर्थांचे महात्म्य, समर्थांचे अलौकिकत्व विशेषतः त्यांच्या अद्भुत कृत्यांवरून स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की समर्थांची कृपा, समर्थांचा आशीर्वाद म्हणजे अद्भुत नाही का? तर त्याच्यावरनं समर्थांचं अलौकिकत्व. प्रस्तुत चरित्रात त्यांचे अलौकिकत्व अद्भुत कृत्यांवरून स्थापन करत नाही आम्ही, तर त्यांच्या पवित्र आचरणावरून, त्यांच्या प्रखर वैराग्यावरून आणि त्यांच्या अनुपम स्वार्थत्यागावरून, त्यांच्या प्रोत्साहक, उत्तेजक व चैतन्योत्पादक ग्रंथांवरून, त्यांच्या त्रिकालाबाधित चतुश्रुती शिकवणीवरून व त्यांच्या धर्ममूलक व विवेक वैराग्यप्रधान प्रयत्नवादावरून स्थापन करण्यात आले आहे. हा फरक सांगतायत. गांधीजींचे अनुयायी ते तुम्हाला एकदा परत आठवण करून देतो. इतरही काही होते ना, गांधीवादी काकासाहेब कारखानीच होते, हे जे मुळात समर्थ संप्रदायातले आहेत निगडीत, आणि इकडे गांधीजींचा. आता मग प्रश्न असा आला की स्वराज्य संपादनाच्या कार्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही प्रवृत्त होतोय. मग आता हे जरी सगळं खरं असलं
तरी आमची पात्रता आहे का? आणि ते सरळ सांगतात की नाही, आमच्यापेक्षा अधिक पात्र असणारे लोक आहेत, विद्वान आहेत. मग कोण? पहिला मुद्दा आला, शंकर श्रीकृष्ण देव. आता काय म्हणतात पावर का? ते म्हणतायत की सुप्रसिद्ध समर्थ वाङ्मय भक्त श्रीयुत शंकर श्रीकृष्ण देव यांनी समर्थ वाङ्मय संशोधनात 27-28 वर्ष घालवली आहेत. समर्थ वाङ्मय व समर्थ शिष्य व प्रशिष्य वाङ्मय उत्तम प्रस्तावनेसह प्रसिद्ध करून त्यांनी साक्षर महाराष्ट्र जनतेस ऋणी करून ठेवले आहे. तेव्हा समर्थ चरित्र लिहिण्यास तेच योग्य आहेत. मान्य. त्यांनी समर्थ चरित्र लिहावे अशी महाराष्ट्र जनतेची उत्कट इच्छा होती आहे. परंतु श्रीयुत देव म्हणतात, श्री समर्थांचे चरित्र लिहिण्याची वेळ अजून आली नाही असे मी म्हणतो. म्हणजे एवढं सगळं गोळा करून जमा करून सुद्धा त्यांचं हे म्हणणं आहे, चरित्र लिहिण्यास आवश्यक असणारी साधन सामग्री अद्याप कितीतरी मिळवायची आहे. आपण पाहिलं ना मागच्या एका व्हिडिओमध्ये की कल्याण स्वामींनी चरित्र लिहिलंच असलं पाहिजे, असं कसं होईल लिहिलं नाही म्हणून, मग ते मिळेल कधीतरी वगैरे वगैरे. हा तो मुद्दा आहे. तर शके 1594 म्हणजे 1672 साली ते 1603 शके म्हणजे 1681 पर्यंतची थोडी तरी पत्र मिळाली आहेत, परंतु तत्पूर्वीची पत्रे उपलब्ध नाहीत वगैरे 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 वगैरे. तर जर शोधलं तर हजारो पत्र मिळतील अशी मला अपेक्षा आहे. प्रत्यक्ष श्री समर्थ शिष्यांपैकी एखाद्याने फार तर काय, परंतु खुद्द श्री कल्याण स्वामींनी लिहिलेले श्री समर्थांचे विस्तृत चरित्र का सापडू नये, त्याला काही कारण मला सांगता येत नाही. इतकी सर्व सामग्री मिळावी, त्यांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली सर्व स्थळे पाहावीत, त्यांच्या चरणकमलांचा सारखा ध्यास लागावा, कल्पनाशक्ती पूर्ण जागृत व्हावी, त्यांनी कृपा करावी आणि मग एखाद्या निवांत निरामय घळीत किंवा स्थळी राहून त्यांचे चरित्र लिहावे. असं 1916 साली त्यांनी त्यांच्या त्या रामदासांनी रामदासीच्या 15व्या भागात लिहिलेले आहे. आणि परत 1920 साली सुद्धा ते असंच म्हणतायत. ते पण कोट केलेले आहे आळतेकरांनी. हे विषय म्हणजे सांप्रदायिक त्या विविध विषयांमध्ये आलेले. म्हणजे पुढे मागे आपणास जे श्री समर्थांचे साधार व साध्यंत चरित्र लिहायचे आहेत त्याची साधनं होत, तसे चरित्र लिहिण्याची वेळ आणखी 3 वर्षांनी यावे असे वाटते. हे 20 साली लिहिलेले. आता करा हिशोब, 3 वर्ष 20 नंतर 21, 22, 23 सालापर्यंत चरित्र त्यांनी निदान कदाचित नाही पूर्ण होणार, 2-5 महिने इकडं तिकडं, पण सुरुवात तरी करायला पाहिजे होती की नाही. आता आळतेकर म्हणतायत आणि ते फार महत्वाचं आहे, 3 नव्हे तर 12 वर्ष होऊन गेली तरी श्रीयुत देवकृत साधार व साध्यंत श्री समर्थ चरित्र महाराष्ट्र वाचकांच्या हाती पडले नाही. याचे मुख्य कारण देव यांच्या अपेक्षेप्रमाणे समर्थ चरित्राची साधन सामग्री त्यांना मिळालेली नाही हेच असावे असे दिसते. श्रीयुत देव यांना जबाबदारीची कामे फार आहेत. रामदास वाङ्मय संशोधनात त्यांचा बराच वेळ जातो. रामदास आणि रामदासी या उपयुक्त व भारदस्त मासिकाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरती आहे. अलीकडे काही वर्ष समर्थांची जन्मभूमी जाम इथे समर्थ मंदिराकरता त्यांना महाराष्ट्रात व बृहन महाराष्ट्रात दौरा करावा लागला होता. या मंदिराचा उद्घाटन विधी गेल्या वर्षी श्री रामनवमीत जाम येथे मोठ्या थाटाने झाला. याचे श्रेय देव यांनाच आहे. म्हणजे 1932 साधारणपणे सालची ती गोष्ट आहे. आणि आता 2032 मध्ये म्हणजे आणखीन काही वर्षांनी 8 वर्षांनी जांबेच्या त्या मंदिराचा शताब्दी समारंभ होईल. आणि समर्थ भक्त मंडळी तयारीला लागलेली आहेत आत्ताच की हा आपल्याला 8 वर्ष कार्यक्रम सतत पुढे 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 चढा न्यायचा आहे. देवांनी त्या काळात जे काही करून नेलं ठेवलं त्याचे पाहणं म्हणजे कसे परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतात. असो तर त्याचे श्रेय देवांना. अद्यापही तेथील काही कामे पुरे व्हायची आहेत. त्यातून मोकळं झाल्यावरती श्री समर्थांचे साधार व साध्यंत चरित्र लिहून महाराष्ट्र वाचकांची इच्छा श्रीदेव लवकरच तृप्त करतील अशी आशा आहे. ते काम झालं, उरली सुरली कामं झाली, परंतु देवांनी ते चरित्र लिहिलं नाही. पुढे साधारणपणे 1950च्या दरम्यान मात्र देवांनी 3 खंडांमध्ये समर्थ चरित्र लिहिलं. पण तोपर्यंत हे थांबायचे कसे? कारण यांना त्या समर्थ चरित्राचा उपयोग स्वातंत्र्याच्या चळवळीत होईल असं वाटतंय. आणि सांगायचा मुद्दा कसा माहिती का, मी असं म्हणेन की अहो हे तरी थोडे थांबले, कोण आळतेकर, परंतु समर्थ संप्रदायातले दुसरे एक अत्यंत महत्वाचे गृहस्थ अनंतदास रामदासी
ते नाही थांबले. त्यांनी काय केलं असेल तुम्हाला सांगतो. त्यांच्याही चरित्राचा आपण आधार घेणार आहोत ते सगळं पुढचं विवेचन करताना. त्यांनी ते चौंडे महाराजांच्या परिसरामधले होते. तर त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं की आपण हे चरित्र द्यायला पाहिजे. मग काय केलं त्यांनी स्वतंत्र चरित्र लिहिलं नाही. त्यांनी आणखीन एक महत्वाचा प्रकल्प हाती घेतला. तो म्हणजे कोणता? समर्थांची पदं एकत्र करून समर्थांचा गाथा प्रकाशित करायचा. म्हणजे जसं तुकोबांचे अभंग आहेत उदाहरणार्थ, तर ते समर्थांचे अभंग आहेत, पदं आहेत. तर ती सगळी एकत्र करायची आणि त्याचा एक गाथा प्रकाशित करायचा. आणि त्याप्रमाणे त्यांनी काम हातात घेतलं आणि तसं केलं. समर्थांचा गाथा संपूर्ण पहिल्यांदा अरविंददास रामदासी यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि मुख्य मुद्दा असा आपल्याशी संबंधित असलेला, त्या गाथेला, अभंगांच्या गाथेला त्यांनी 160 पानांचं जवळजवळ चरित्र लिहिलेलं आहे रामदासांचं. आणि मला असं वाटतं महत्त्वाचं आहे ते. म्हणजे त्या अर्थाने ते आळतेकरांची पूर्वसुरी आहेत. तर त्यांनी असं अजिबात म्हटलेलं नाही की देवांनीच लिहायला पाहिजे होतं, मी कशाला लिहू. त्यांनी आपलं सरळ लिहायला सुरुवात केली आणि लिहून टाकलं. या चरित्राचं वैशिष्ट्य काय बघा, फारच महत्त्वाचा मुद्दा या की त्या चरित्रामध्ये त्याचं त्यांनी शीर्षक काय दिलेलं आहे. शीर्षक असं आहे, श्री समर्थ चरित्राची ऐतिहासिक चर्चा आणि श्री सद्गुरू रामदासांचे राजकीय चरित्र. राजकीय चरित्र म्हटलेलं आहे म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या की हे सांप्रदायिक आहेत परंपरेनुसार, परंतु त्यांना राजकारणाचं महत्त्व कळतंय. आणि आजच्या लोकांच्यासाठी चरित्र जर लिहायचं झालं तर ते सांप्रदायिक पद्धतीने न लिहिता आपल्याला ते राजकीय चरित्र लिहावं लागेल. म्हणून मी म्हणालो की नाही की राजवाड्यांनी जी सुरुवात करून दिली त्यांना फॉलो करायला हे पारंपरिक रामदासी संप्रदायातली मंडळी सुद्धा आली ना. आणि त्यामुळं समर्थांचं मूळचं जे काही असेल कदाचित त्याच्यावरती त्या सगळ्या राजकीय गोष्टींनी मात करायला सुरुवात केली आणि त्याचं राजकारण पण नंतरच्या काळात व्हायला लागलं. हे मला आपल्याला सांगायचं आहे. याची आपण चर्चा स्वतंत्रपणे करणार आहोतच. आत्ता आपण काय करतोय तर आळतेकर काय करतायत हे बघतोय. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आळतेकरांनी हे चरित्र लिहिलं. चरित्र लिहिताना प्रस्तावनेत त्यांनी देवांचा आदरपूर्वक उल्लेख केला आणि ते काय म्हणाले वगैरे तेही सांगितलं. मग आता हे स्वच्छ सांगतात की मी काय तेवढं थांबू शकत नाही, खरं ते थांबू नये. म्हणून देव यांनी समर्थ चरित्राचे आणखीन एक मुद्दा पुढचा आला. समर्थांचे चरित्र लिहिण्यापूर्वी चरित्रकाराने कोणत्या गोष्टी कराव्यात हे रामदास आणि रामदासी भाग 15 लेखांक 27 यात सांगितले आहे. चरित्र साधनांचा शोध कोठे व कसा घ्यावा यासाठी त्यांनी सदर लेखात 25 सूचना केल्या आहेत. श्रीयुत देव यांनी निर्दिष्ट केलेल्या सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी सुचविल्याप्रमाणे सर्व प्रकारे आमच्या हातून प्रयत्न झाला नाही हे आम्ही प्रांजळपणे कबूल करतो. म्हणजे देव हे परफेक्शनिस्ट ज्याला म्हणतो आपण, परिपूर्ण असलं पाहिजे, परिपूर्णतावादी आहेत. आणि हे मात्र परिपूर्णतावादी नाहीत की सगळ्या ठिकाणी नाही जाऊन आणणार, राहू दे एखाद दुसरं काही बिघडत नाही. सगळी साधनं नाही मिळाली ना तर न काय मिळणार, काही बिघडत नाही. परंतु चरित्र लिहिलं जाणं ही ताबडतोबीची निकड आहे आणि आपण ती भागवायला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि ते कबूल करतात की आमच्या त्यांनी काही सगळ्या ठिकाणी जाऊन झालं नाही. मग कुठे गेलं ते त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर समर्थ ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्यांच्या त्या 12 वर्षाच्या नंतरच्या एका पर्वामध्ये तीर्थाटनाच्या वगैरे भारत भ्रमणाच्या तिथे कुठे कुठे गेले तेही त्यांनी सांगितलं. आता पुढचा मुद्दा, दक्षिण भारतात काय जाता नाही आले. 4थ्या कलमातील सूचना समर्थांच्या शिष्यांचे एकूण एक मठ धुंडावेत हेही त्यांच्याकडनं परिपूर्णपणे पार पडलेलं नाही. तेव्हा मग आता काय करायचं, श्रीयुत देव यांच्या म्हणण्याप्रमाणे समर्थांचे चरित्र लिहिण्याची आमची योग्यता नाही तेच सांगतायत. तथापि आणि म्हणून काय होईल तर श्रीयुत देव व काही समर्थ भक्त आम्हावर रागवतील, परंतु ते म्हणतात की रागू द्यात. त्यांचा क्रोध ही स्पृहणीय मानून, क्रोधसुद्धा आम्ही स्पृहणीय मानू. एक संस्कृत कोटेशन म्हणीचं वाक्प्रचार ते घेतात आणि समर्थ चरित्र लिहिण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. पण हे सुद्धा कसं झालं माहिती आहे का तुम्हाला, फारच इंटरेस्टिंग आहे. आणखीन त्याची रूपरेषा या चरित्राची समर्थांच्या त्यांना वेळ कुठे लिहिला, स्वराज्याच्या चळवळीमध्ये आहेत, शिवाय ते गांधीजींना फॉलो करतायत.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं, मध्यंतरी काही वर्ष महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या कामाकरता व महाराष्ट्र खादी प्रचार संघाच्या कामाकरता महाराष्ट्रात फिरावे लागल्यामुळे समर्थ चरित्रासंबंधीचे सर्व वाङ्मय संपूर्ण वाचून झाले नाही. तो जो काय म्हणायचं त्याला सुयोग गतवर्षी येरवडा कारागृहात उर्फ स्वराज्य आश्रमात प्राप्त झाला. चरित्रासंबंधी काही वाङ्मय वाचावायचे राहिले होते, ते वाचण्यास त्या एकांत स्थळी मुबलक वेळ मिळाला आणि ते वाङ्मय वाचल्यानंतर समर्थ चरित्राची रूपरेषा आम्ही त्या एकांत स्थळीच आखली. आता परत ते देवांना कोट करतात. श्रीयुत देव म्हणतात, श्री समर्थ चरित्र एखाद्या नितांत निरामय घळीत किंवा स्थळी राहून लिहावे. त्या ठिकाणी काय आम्हाला जाता नाही आलं. मग आम्ही कुठे गेलो? तेवढं भाग्य नव्हतं आम्हाला. तर महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या चरणांनी पवित्र झालेला एक सुप्रसिद्ध स्वराज्याश्रम आम्हा श्री समर्थ चरित्राची रूपरेषा करण्यास मिळाला, तयार करण्यात. हे एक प्रकारचं भाग्य आम्ही समजतो. म्हटलं नाही, हे सगळं राजकारण, समाजकारण जे काही असेल ते आणि हे सगळं अकॅडमिक्स, या सगळ्या गोष्टी एकत्रित अशा गुंफल्या गेलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्यांचा विचार करायला पाहिजे. ही रूपरेषेपर्यंत आले. आता प्रत्यक्षात चरित्रात काय करतायत आणि मग त्यानंतर त्यांच्या अगोदर अनंतदास रामदासांनी काय केले आणि मग देव काय करतात, हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते प्रत्येक ठिकाणी राजवाडे कसे 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 डोकावतात. आता पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.